एक बातमी आहे। भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीने आत्महत्या केली आहे। विवाहित डॉक्टर महिलेने मुंबईमध्ये आत्महत्या केली आहे। पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक असलेले अनंत गर्जे यांच्या त्या पत्नी आहेत। अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवेंचा 7 फेब्रुवारीला विवाह झालेला होता। वरळीमधल्या राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। 7 फेब्रुवारीलाच त्यांचा विवाह झालेला होता। भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या त्या पीएच्या पत्नी होत्या। पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केलेली आहे। त्या डॉक्टर होत्या आणि त्यांच्या राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, खूप धक्कादायक अशी सगळी घटना आहे। आत्महत्येचं कारण कळू शकलंय का? माधवी, कौटुंबिक कारणातनं काल शनिवारी रात्री सायंकाळी 7च्या सुमारास गौरी पालवे यांनी त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच वरळी बीडीडी येथे ते राहत होत्या त्याच ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। मागील अनेक दिवसांपासून घरात खूप वाद होत होते। गौरी पालवे यांचा संशय होता की अनंत गर्जे बाहेर काही संबंध सुरू आहेत आणि याच कारणांवरनं जो वाद वारंवार होत होता आणि त्यातनं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे। मागील अनेक दिवसांपासून त्या मानसिक स्थितीत ठीक नव्हत्या। केएमच्या डेंटिस्ट या विभागात त्या कार्यरत होत्या आणि काल संध्याकाळी अचानक त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय। याची माहिती मिळाल्यानंतर वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी केएम रुग्णालयात पाठवलेला आहे। कुटुंबियांची चौकशी ही देखील सुरू आहे आणि वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून या ठिकाणी पुढील तपास हा सुरू केलेला आहे। मात्र ही धक्कादायक बाब आहे की 7 फेब्रुवारीला त्यांचा विवाह झाला होता आणि त्यानंतर कुठेतरी हे टोकाचं पाऊल गर्जे यांनी उचललेलं आहे। या संपूर्ण प्रकरणी वरळी पोलीस सखोल तपास करताना पाहायला मिळत आहे। माधवी, सूरज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि आपल्या प्रतिनिधींनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची माहिती समोर येते आहे।